आणि आताची मोठी बातमी, म्हाळुंगे इंगळे गावातील अपहरण झालेल्या आदित्य भांगरेचा निर्घृण खून। म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळुंगे इंगळे गावातील अपहरण झालेल्या आदित्य भांगरे नामक तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृतदेह महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या जंगलात जाळल्याची धक्कादायक माहिती चाकण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून मिळवली आहे। चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून अटक करण्यात आलेला आरोपी अमर नामदेव शिंदे, वय वर्ष 25, राहणार कासार आंबोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांच्याकडे चाकण पोलीस सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा सहकारी आरोपी राहुल पवार, त्याच्या भावाचा खून झाला होता, त्याचा चेहरा छिन्न विछिन्न अवस्थेतील फोटो इंस्टाग्रामला पोस्ट केल्याचा मनात राग धरून आदित्य भांगरे, वय वर्ष 18 नामक तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची कबुली अटक आरोपीने दिली आहे। आरोपीने दिलेल्या माहितीचा खातरजमा करण्यासाठी तात्काळ म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक घटनास्थळी जाऊन आदित्य भांगरेचा अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे नमुने जुळवण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। पुढील तपास जलद गतीने म्हाळुंगे MIDC पोलीस करत आहेत। या गंभीर घटनेची कामगिरी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झराड, नामदेव तलावडे, सुरेश शिंगे, संदीप सोनवणे, निखिल शेट्टे, नितीन गुंजाळ, माधुरी कचाटे यांच्यासह या घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणे संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण खाडगे यांच्यासह अंमलदार करत आहेत। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे।